लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड सोयगाव मतदारसंघातील सर्व पूल बांधून द्या, अन्यथा जलसमाधी घेऊ। माजी आमदार हर्षवर्धन जाधव। अंजना नदीमध्ये बसून हर्षवर्धन जाधव यांचे अनोखे आंदोलन। अनेक गावाचा संपर्क तुटला। कन्नड तालुक्यातील पिशोर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला। त्यामुळे अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी तसेच बाजारपेठेच्या गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। सुरू झालेल्या पावसाचा रात्री उशिरापर्यंत जोर कायम राहिला। या मुसळधार पावसामुळे परिसरातील अंजना, इसम, खडकी आदी नद्या व प्रमुख नाल्यांना पूर आला। धरणे व बंधारे आधीच पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले। नदी नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घुसले। पीक जमीनदोस्त झाली। अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोरच्या दक्षिणेकडील कोळंबी, मांजरा, भारंबा, वाडी, तांडा, माळेगाव, साळेगाव, जैतखेडा या गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे। त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांना शाळांपासून वंचित राहावं लागले। पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने त्या वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान पिशोर, भिलदरी, पळशी, रामनगर, वासडी, खातखेडा, साखरवेल, कोळंबी या गावातील शेतकऱ्यांचे हाताशी आलेलं पीक वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव व नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। जय श्रीराम। आम्ही जे इथे आंदोलन सुरू केलंय, पुन्हा एकदा सांगतो, हा पूल आहे इकडे, हा बघू शकतो आपण, दिसतोय बरं। तर याचं उर्वरित काम करायचं एवढ्याच मागणीसाठी, कारण पाऊस असला, पाणी वाहत असलं तरच पुलाची गरज पडते ना। कोरड्यात काय पुलाची गरज पडते? या पुलाचं काम 2-3 वर्षापासून चालू आहे आणि याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलंय की अरे इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो, पण सरकारला काही पडलेली नाही। आता एवढा प्रॉब्लेम झालाय की त्याला सीमा नाही, म्हणून आता हा प्रसंग आलाय। हा कुठला स्टंट नाहीये। आता मुद्दा एवढाच आहे की या प्रसंगाच्या अनुषंगाने सरकार जागं होणार आहे का तेच मेला तर बरं आहे, उद्या मरणार होता, आज मेला तर बरं होऊन जाईल। लोक म्हणतात आमदारांना काही बोलू नका, त्या बाई आहेत, त्यांनी आमदारकी सोडावी आणि स्वयंपाक करावा। आम्ही बोलणार नाही, पण त्या जबाबदार पदावरती आहेत, आम्हाला बोलावंच लागणार आहे। एखादी ग्रामसेविका नालायक असेल तर तिला काही बोलायचं नाही, एखादी पोलिसीन नालायक असेल तर बोलायचं नाही, एखादी तलाठी नालायक असेल तर बोलायचं नाही, म्हणून एखादी आमदारी नालायक असेल तर बोलायचं नाही। आम्ही तिला नाही बोलत आहे, आम्ही त्या पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीला बोलतोय। त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? त्यातल्या त्यात पुन्हा हर्षवर्धन जाधव नाव वापरायचंय, कशाबद्दल वापरायचंय? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.